हिंगोलीमध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। आता या वाढत्या उन्हाचा फटका ऊसाला सुद्धा बसतोय। तीव्र उन्हामुळे ऊसाचं पीक करपून चाललंय। यामुळे ऊस उत्पादक आता आर्थिक संकटात सापडलेत। अनेक शेतांमध्ये ऊसाची पानं करपून पीक वाळू लागलेलं आहे। त्यामध्येच आता वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुद्धा सुरळीत नाहीये, अशी तक्रार शेतकरी करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन माळी यांनी। पाहूयात। हिंगोलीचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे। हिंगोलीचं तापमान 42 आणि 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले आहे आणि याचाच फटका आता ऊस पिकांना बसताना पाहायला मिळते। बघू शकता मी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील डिग्रस बुद्रुक या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। बघताय की संपूर्ण ऊस जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वाळलेला दिसतोय, होरपळलेला दिसतोय। याचं प्रमुख कारण म्हणजे या संपूर्ण ऊस वाढत्या उष्णतेमुळे आणि वाढत्या तापमानामुळे या ऊस पिकाला फटका बसल्याचं पाहायला मिळते। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला ऊस पाहायला मिळतोय, मात्र संपूर्ण ऊस या ठिकाणी होरपळलेला आहे। याचं कारण म्हणजे वाढतं तापमान आणि उष्णता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी याला विशेष म्हणजे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा वेळेवर मिळाला नाही आणि शेतकऱ्यांना या ऊस पिकांना पाणी देताना आलं आणि यामुळे या शेतकऱ्यांचा अशा प्रकारे संपूर्ण ऊस होळपलेला आहे। बघताय या संपूर्ण ऊस आता या ठिकाणी संपूर्ण वाळलेला आहे आणि यामध्ये वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस पिकाची लागवड केलेली आहे, कारण की ऊसाला चांगला दर मिळतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 साखर कारखाने आहेत आणि याच्याच जोरावर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पिकाची लागवड करत असतात आणि या ऊस पिकाला योग्य वेळेत पाण्याची आवश्यकता असते। मात्र पाणी जर नाही मिळालं तर संपूर्ण ऊस उत्पादन कमी होतं आणि ऊस वाळून जातो आणि याच वाढत्या उष्णतेचा फटका आता या शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।